नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी यंदापासून हयात प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन करण्यात आली आहे. जून 2026 अखेरपर्यंत हयात प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या लाभार्थ्यांचं अनुदान हे वितरण जुलै 2026 पासून थांबवण्यात येणार आहे. त्यामुळे वृद्ध, निराधार, दिव्यांग आणि इतर पात्र लाभार्थ्यांनी विलंब न करता आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पडताळणी करावी असंही सांगण्यात येत आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या 7 मे 2026च्या निर्णयानुसार सर्व लाभार्थ्यांनी शासनाच्या बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे हयातमध्ये असणाऱ्या पडताळणी करून प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे. अन्यथा जुलैपासून तुमची पेन्शन बंद होईल. संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना आता बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे घर बसल्या हयात प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवरती राज्य शासनानं या सुविधेला अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज उरणार नाही. महाराष्ट्र शासनानं सुरू केलेल्या BSA ॲपमुळे लाभार्थ्यांना तहसील कार्यालयामध्ये किंवा बँकेत न जाता मोबाईलद्वारे ऑनलाईन पडताळणी करता येणार आहे. यासाठी गुगल प्ले स्टोअरवरनं BSA आणि आधार फेस ID हे ॲप डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर नोंदवून OTPद्वारे पडताळणी पूर्ण करावी लागेल. फेस कॅप्चर पर्यायाद्वारे चेहरा स्कॅन करून हयात प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करता येणार आहे. घर बसल्या ही प्रक्रिया पूर्ण केल्यास कोणतंही शुल्क तुमच्याकडनं आकारलं जाणार नाही. स्मार्टफोन वापरणं शक्य नसल्यास लाभार्थ्यांना सेतू केंद्र, आपलं सरकार सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायतीमधून देखील ही सेवा उपलब्ध राहणार आहे. या ठिकाणी हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 50 रुपये सेवा शुल्क आकारण्यात येत आहे. 1 एप्रिल ते 30 जून 2026 या दरम्यान हयात प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. आता ही सुविधा ऑनलाईन उपलब्ध झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांनी जवळच्या महा ई सेवा केंद्रातून किंवा सेतू केंद्रातून हयात प्रमाणपत्र काढून घ्यावं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही हयात प्रमाणपत्र 30 जून 2026 पूर्वी सादर केलं नाही तर तुमची पेन्शन बंद होईल. त्यामुळे आजच आपलं प्रमाणपत्र सादर करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.